आपल्याला वेळेनुसार आपलं मार्केट गाजवता आलं पाहिजे. कारण आता वेळ आणि काळ हा सध्या इंटरनेटचा आहे. सोशल मीडियावर आपलं नाणं कसं वाजेल आणि आपलं मार्केटमध्ये आपलं नाणं कसं वाजेल हे तरुणांनी जर विचार केला ना तर नक्कीच तुम्ही सगळा बाजार सगळं मार्केट कॅप्चर करू शकता. पण त्याच्यासाठी आपल्याला उद्योगाचं कौशल्य कसं आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. तुम्हाला एक्झाम्पल देऊ का? आता मागील 15 ते 20 वर्षामध्ये परदेशातून आलेला कोल्ड्रिंक्स एवढा त्यांनी धुमाकूळ लावला की त्यांचं स्थान आपल्या भारतातील कोणत्याच कोल्ड्रिंक्स घेऊ शकल्या नाही. कारण की त्यांनी ठरवलं होतं की ह्या तरुणाला नेमकी काय गरज आहे. आणि 15 ते 20 वर्षामध्ये जे लग्न झाले ना त्यांच्या प्रत्येक अल्बममध्ये बघा तुम्ही एक कोल्ड्रिंकची बाटली थम्सअपची, त्याच्यात 2 नळ्या आणि फोटो काढणार लग्नामध्ये नवरा नवरी संग. म्हणजे त्यांना माहीत होतं की उन्हाळ्यामध्ये जर कोल्ड्रिंक्स विकल्या जास्त तर आपलाच फायदा होणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी मार्केट कसं कॅप्चर केलं? जाहिरात काढली. कुछ तो है डर के आगे जीत है. बरोबर आहे की नाही? ती तुफानाची थम्सअपची जाहिरात आहे बघा. ते शिकावं लागलं की 30 सेकंदाची जाहिरात सगळ्या तरुणापर्यंत अशी पोहोचली की थम्सअप स्ट्रिंग आपण कसं वापरायचं हे त्यांनी नक्की शिकवलं. मग आपण आपलं लिंबू सरबत, आपली लस्सी आणि आपली सोलकढी का बरं परदेशात विकू शकत नाही? आपलं तर होममेड आहे ना, आपण पण ती परदेशात विकू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला उद्योगाचं कौशल्य घेणं गरजेचं आहे. म्हणून नक्की विचार करा, तरुणाईने बिझनेसमध्ये उतरा आणि आपलंसुद्धा प्रॉडक्ट हे परदेशामध्ये कसं विकलं जाईल आणि मार्केटमध्ये आपण कसं उभा राहून मार्केट कॅप्चर करू याचा नक्की विचार करा.